नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9व्या वर्गाची कविता, जिचं नाव आहे भारत अवर लँड. इंग्रजी विषयाचं हे नवीन पुस्तक आहे 2026-2027च्या NCERTच्या अभ्यासक्रमानुसार. आपण ही पूर्ण कविता व्यवस्थित समजून घेणार आहोत. या सुब्रमण्या भारती यांनी ही कविता लिहिलेली आहे. बघूया आपण ही कविता पूर्णपणे. सुरुवातीला एक प्रश्न आहे, रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्ड. विचारपूर्वक प्रतिसाद द्या, विचारपूर्वक उत्तर द्या, अशा आशयाचा हा प्रश्न आहे. बघूया या प्रश्नामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत अंतर्भाव केला. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे इथे आहे, रिकॉल द लाईन्स ऑफ द नॅशनल अँथम. रिकॉल करणं म्हणजे आठवणे. आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन, याच्या लाईन्स रिकॉल करायच्या आहेत. अँड कम्प्लीट द टेबल. हा टेबल दिलेला आहे आपल्याकडे, हा पूर्ण करायचा आहे विथ नेम्स ऑफ स्टेट्स. पहिला जो कॉलम दिलेला आहे तो स्टेट्सचा दिलेला आहे. पहिला जो कॉलम आहे तो स्टेट्सचा दिलेला आहे. दुसरा जो कॉलम दिला आहे तो माउंटेन्स रेंज दिलेला आहे, पर्वतरांगा म्हणजे राज्य, पर्वतरांगा, आणि मग नंतर दिलेला आहे रिव्हर्स. म्हणजे तीन गोष्टी आपल्याला जनगण मन या आपल्या राष्ट्रगीताच्या माध्यमातून त्यातून निवडून आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. तर स्टेट कोणत्या आहेत, जर तुम्ही राष्ट्रगीत म्हटलं मनातल्या मनात तर तुम्हाला लगेच कळेल किंवा ह्या स्टेट ज्या आहेत त्या आपल्याकडे या जनगण मध्ये आहेत. बघूया आता कोणकोणत्या आहेत. तर स्टेटमध्ये आहे पंजाब आहे, सिंध आहे, गुजरात आहे, मराठा आहे, द्राविड, उत्कल, बंग. आता यातले काही शब्द असे आहेत की जे आपल्याला कळत नाही. पंजाब आहे, सिंध आता पाकिस्तानमध्ये गेलेला आहे, ते परत मिळवायचं आहे आपल्याला, बरोबर. गुजरात माहिती आहे, मराठा म्हणजे महाराष्ट्र, आपला देश, आपला राज्य. द्रविड म्हणजे साऊथकडचे भाग, जसं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, हे द्रविड. उत्कल म्हणजे ओडिसा, उत्कल, आणि बंग म्हणजे पश्चिम बंगाल. तर अशा प्रकारे हे सगळे स्टेट्स आपण इथे लिहिलेले आहेत. नंतर दुसऱ्या ह्याच्यात आपण बघू, दुसऱ्या कॉलम मध्ये माउंटेन रेंज कोणकोणती आहे. तर दोन माउंटेन आपल्या इथे आहेत, एक आहे विंध्य, हिमाचल, जे जनगण मनमध्ये येतात. नंतर दोन नद्या ज्या आहेत त्या येतात यमुना आणि गंगा. तुम्ही जर पूर्ण राष्ट्रगीत म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राष्ट्रगीतामध्ये येतात. आता बघूया आपण पुढचा प्रश्न, रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्ड मधला दुसऱ्या नंबरचा प्रश्न. या प्रश्नात काय विचारलेलं आहे आपल्याला, वर्क इन पेअर्स, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासोबत, टीचर्स सोबत तुम्ही डिस्कस करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. डिस्कस विथ द वर्ड्स जय हे इन द लास्ट टू लाईन्स ऑफ द नॅशनल अँथम. आपल्या राष्ट्रगीतामध्ये सगळ्यात शेवटी जय हे अशी ही जी फ्रेज आहे, म्हणजे दोन अक्षर जय हे रिपीट झालेला आहे. का रिपीट झालेला आहे त्याचं कारण विचारलेलं आहे इथे. शेअर युअर अँसर विथ युअर क्लासमेट अँड टीचर. तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या शिक्षकांसोबत तुमचं अँसर शेअर करा की काय आहे जय हे हे जे आहे हे लास्ट लाईन ज्या आहेत ह्या काय कन्व्हे करतात, काय संदेश आहे त्या लाईन्सचा. ठीक आहे, तर इथे अँसर बघूया आपण काय. तर जय हे हा जो शब्द आहे म्हणजे याचा अर्थ आहे विक्ट्री टू यू, तुमचा विजय असो, तुमचा विजय असो. आणखी दुसरा एक जो अर्थ दिलेला आहे तो आहे हेल्थ टू यू, म्हणजे भारत भूमी चिरायू हो, तिला दीर्घ आयुष्य प्राप्त हो, बरोबर. इन द नॅशनल अँथम दीज वर्ड्स एक्सप्रेस अवर डीप रिस्पेक्ट. या दोन शब्दाच्या माध्यमातून आपण आपल्या भारताप्रती असलेला सन्मान आपण व्यक्त करतो. प्राईड म्हणजे अभिमान, सन्मान, अभिमान, स्वाभिमान म्हणून आपण. ऍडमायरेशन म्हणजे कौतुक करतो आपण आपल्या देशाचं. फॉर इंडिया दे कन्व्हे अ फिलिंग ऑफ सॅल्युटेशन. यस, सॅल्युटेशन म्हणजे त्याला सन्मान देतो भारत भूमीला, कारण आपण त्या भूमीच्या आधारे राहतो, म्हणून तिला सन्मान देणं, तिला सॅल्यूट करणं अत्यंत आवश्यक आहे. सॅल्युटिंग द ग्रेटनेस, युनिटी. भारत हा थोर देश आहे. युनिटी, कारण वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, तरी सुद्धा एकोप्याने युनिटीने राहतात. अँड ग्लोरी ऑफ अवर नेशन. आपल्या भारताचं वैभव आपल्याला माहिती आहे. आपल्या भारताला म्हणतात सोने की चिडिया, आणि आजही भारत आपला सोने की चिडिया आहे. म्हणून काय म्हटलेलं इथे, ग्लोरी ऑफ अवर नेशन. तर आपल्या भारताची जी काही वैभवपूर्ण गौरवशाली अशी ऐतिहासिक परंपरा आहे त्याकरता जय हे हा शब्द वापरलेला आहे, बरोबर. द रिपीटेड यूज ऑफ जय हे शोज अवर विश. आपली इच्छा कोणत्या प्रकारची दर्शवते हा शब्द जय हे, हा शब्द दर्शवतो दॅट इंडियन शुड ऑलवेज रिमेन व्हिक्टोरियस, म्हणजे आपल्याला आपण जिथे जाऊ तिथे विजय प्राप्त करू. आज जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त ज्या IT कंपन्या आहेत त्या सगळ्या IT कंपन्यांमध्ये हेड जे आहेत ना, टॉप पोझिशनला जे लोक काम करणारे आहेत ना, ते सगळं भारतीय आहेत, बरोबर. दॅट इज द इंडिया शुड ऑलवेज रिमेन व्हिक्टोरियस. प्रॉस्परस म्हणजे भरभराट.
उच्च पदावरती काम करणाऱ्या लोकांची पगार सॅलरी जास्त असते, म्हणजे भरभराट, श्रीमंती, प्रॉस्परस अँड ऑनर्ड, आणि सन्मान सुद्धा मिळतोच त्या पदाप्रमाणे. अशा प्रकारे हा जो आहे हा रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्स मधला दुसरा प्रश्न आपण बघितला. आता बघूया आपण याच्यातला तिसरा प्रश्न. हा आहे तिसरा प्रश्न. रीड द अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन लाईन्स. आता आपल्याला ह्या लाईन दिलेल्या आहेत, बरोबर आहे. ही पहिली लाईन दिलेली आहे, ही दुसरी लाईन दिलेली आहे. लाईन्स ऑफ पोएम. चूज द ऑड वन आउट दॅट डज नॉट करस्पॉन्ड विथ द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. याचा अर्थ काय माहिती आहे का? या ओळीमध्ये हा एक शब्द आलेला आहे आणि या शब्दाचे दोन अर्थ त्याच क्वेश्चन खाली दिलेले आहेत. आता या तीन शब्दांपैकी दोन शब्द याचे मिनिंग आहेत आणि जो शब्द मिनिंग नाही आहे, ऑड वन आउट, ऑड मॅन आउट. आपण जर गेम खेळलो असू लहानपणी तर आपल्याला माहिती आहे. तसंच इथे ऑड वर्ड आउट म्हणजे दोन जे आहेत ते अर्थ याचे आहेत. आता बघूया पहिला शब्द जो आहे तो त्याचा अर्थ बघूया आपण. पिअरलेस, शी इज पिअरलेस, लेट्स प्रेज हर. आता आपल्याला पिअरलेस या शब्दाचा अर्थ, दोन अर्थ इथे आहेत, जो मॅच होत नाही तो आपल्याला बघायचा आहे. तर ऑड वन आउट म्हणजे व्हॅल्युएबल हा जो शब्द आहे सुरुवातीला दिलेला, हा जो आहे हा ऑड आहे. का ऑड आहे याचं कारण इथे आहे. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान, बरोबर. कारण पिअरलेस म्हणजे अतुलनीय होते, ज्याची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीसोबत होत नाही, बरोबरही होऊ शकत नाही दुसऱ्या कोणत्या गोष्टी, दॅट इज नोन ॲज पिअरलेस. म्हणून इनकम्पेरेबल याचा अर्थ आहे, बरोबर आहे अर्थ. पिअरलेस म्हणजे अनमॅच, हे पण बरोबर आहे. परंतु व्हॅल्युएबल हा जो आहे ऑड वर्ड आहे, म्हणून आपण ऑड वन आउट मध्ये व्हॅल्युएबल या शब्दाला लिहिलेला आहे. ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे तो पण आपण बघूया इथे. मेनी अ सेज हॅज सॅन्क्टिफाईड धिस लँड. आता सॅन्क्टिफाईड म्हणजे पवित्र करणे. आता या शब्दाच्या समानार्थी शब्द जे दोन आहेत ते दोन याच्यामध्ये या तीन शब्दांपैकी आहेत. एक शब्द असा निवडायचा आपल्याला की जो या शब्दाचा अर्थ नाही. ठीक आहे. मेनी अ सेज हॅज सॅन्क्टिफाईड धिस लँड. आता ब्लेस्ड आहे, प्युरिफाईड आहे, अपलॉडेड आहे. आता अपलॉडेड म्हणजे आपल्याला माहिती आहे, अपलॉज करतो की नाही आपण, टाळ्या वाजवतो. म्हणजेच काय आहे, हा जो शब्द आहे हा ऑड आहे या ग्रुपमधला. हा शब्द म्हणजे सॅन्क्टिफाईड या शब्दाचा अर्थ होत नाही. परंतु सॅन्क्टिफाईड म्हणजे प्युरिफाईड म्हणजे पवित्र केलं, सॅन्क्टिफाईड म्हणजे ब्लेस्ड म्हणजे आशीर्वाद दिला. याचा अर्थ सॅन्क्टिफाईड म्हणजे एखादी जागा पवित्र केली, एखादी जागा उद्धरली. म्हणून ब्लेस्ड, प्युरिफाईड हे याचे अर्थ आहेत, हे योग्य शब्द आहेत आणि हा ऑड आहे, अपलॉडेड. ठीक आहे, कळलं तुम्हाला हे? आता यामधले पुढचे शब्द आपण बघणार आहोत. बघा तिसरा शब्द कोणता आहे, तर तिसरा शब्द आहे ऑस्पिशियस या वाक्यामधल्या कवितेच्या. अँड देअर ऑल ऑस्पिशियस थिंग्स आर फाउंड. आता वर्ड जो आहे तो आहे ऑस्पिशियस. याला जुळणारे दोन शब्द इथे शोधायचे आणि जो नाही जुळत तो आपल्याला ऑड म्हणून टाकायचा. मग ऑड कोणता इथे लिहिला आपण, फंटास्टिक. फंटास्टिक म्हणजे काय, अप्रतिम. ऑस्पिशियस म्हणजे फंटास्टिक होत नाही. ऑस्पिशियस म्हणजे काय होते, ऑस्पिशियस म्हणजे होते फॉर्च्युनेट म्हणजे नशीबवान, पवित्र, शुद्ध. ऑस्पिशियस म्हणजे फॉर्च्युनेट, उत्तम, शुभ, मंगल. आणि फेवरेबल म्हणजे काय, इन फेवर ऑफ म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीच्या फेवरमध्ये, फेवरेबल एखाद्या व्यक्तीच्या फेवरमध्ये. म्हणून ऑस्पिशियस या शब्दाचे दोन अर्थ हे आहेत आणि फंटास्टिक हा याचा अर्थ होत नाही, बरोबर. नंतर चौथा प्रश्न जो आहे त्यामधलं वाक्य आहे ऑफ होअरी अँटिक्विटी इज भारत. आता होअरी अँटिक्विटी, बरोबर. आता होअरी अँटिक्विटी यासाठी तीन वर्ड आपल्याला दिलेले आहेत. पहिला दिलाय एन्शंट टाइम्स, बरोबर. दुसरा दिलाय रिसेंट पास्ट आणि तिसरा दिलाय टाइम. तर आता रिसेंट पास्ट साठी याचा अर्थ रिसेंट पास्ट होत नाही, म्हणून आपण ऑडला पहिले बाहेर काढलं. आता एन्शंट टाइम्स म्हणजेच होअरी अँटिक्विटी. अँटिक म्हणजे आपल्याला माहिती आहे, अँटिक म्हणजे जुन्या काळातली दुर्मिळ अशी वस्तू. म्हणतो ना अँटिक पीस आहे, बरोबर. एखाद्याकडे कुठेतरी अँटिक गोष्ट आहे म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण होअरी अँटिक्विटी. म्हणजे एन्शंट टाइम्सची जुन्या काळातली. आणि टाइम इममेमोरियल. मेमोरियल म्हणजे माहिती आहे आपल्याला, मेमोरियल माहिती आहे आपल्याला, स्मरणार्थ किंवा स्मरणात राहणारी. टाइम इममेमोरियल म्हणजे काय, तर जी विसरू शकत नाही अशी. आणि म्हणून आपला जो शब्द आहे होअरी अँटिक्विटी याचा अर्थ आहे टाइम इममेमोरियल आणि
ancient times. We are going to see the actual poem with the hard word meaning. ओके, आता प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी करण्यामागे उद्देश असतो. तर उद्देश इथे आपल्याला सांगितलेला आहे की आपल्याला कविता का वाचायची आहे, कोणत्या कारणासाठी वाचायची आहे. तर रीडिंग फॉर ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? ॲप्रिसिएशन म्हणजे ग्रहण करणे, आत्मसात करणे. वाचायचं कशा करताय? परीक्षेकरता तर वाचायचा आहे प्रश्नच नाही, परंतु आपल्याला ती कविता चांगल्या प्रकारे कळली पाहिजे. त्या कवितेमध्ये कवीने कोणत्या प्रकारे कोणता मेसेज आपल्याकरता ठेवलेला आहे ते कळणं महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे ग्रहण करणे, आत्मसात करणे. ठीक आहे, चला बघूया मग आपण कविता. कविता बघण्याच्या अगोदर एक तुमच्याकरता बोनस आहे. हा काय आहे? सगळे हार्डवर्ड्स मी सुरुवातीला दिलेले आहेत. हे हार्डवर्ड्स तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. आहेत पहिलं जे कडवं आहे स्टांजा, त्या स्टांजामधले हे सगळे हार्डवर्ड्स आहेत. पॉज करा आणि लिहून काढा. आपण पुढची स्लाइड बघूया. दुसऱ्या स्लाइडवर सुद्धा काही हार्डवर्ड्स आहेत, हे पण पॉज करा आणि लिहून काढा. हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, चला आता बघूया आपण ऍक्च्युअल कविता. द मायटी हिमवंत. आता पहिलेच 3 शब्द आपण जेव्हा उच्चारले, द मायटी हिमवंत, याचा अर्थ हिमवंत म्हणजे कोण? हिमालय पर्वत. ठीक आहे, हिमवंत इज आवर्स. कोणाचा आहे तो? हा पराक्रमी जो पर्वत आहे हा कोणाचा आहे? हा आपला आहे. आपला म्हणजे आपण भारतवासी, आपला आहे हा. देअर नो इक्वल एनिवेअर ऑन अर्थ. त्याच्याशी तुलना करण्यासारखा आणखी दुसरा कोणताही पृथ्वीवर यासारखा दुसरा कोणीही नाही. कोणासारखा? हिमालय पर्वतासारखा. द जनरस गंगा इज आवर्स. उदार गंगा जी आहे ती आपली आहे. गंगेला उदार म्हटलेलं आहे कारण ती गंगा काय करते? सुपीक माती आणून आपल्या सगळ्या काठावरती टाकते. गंगेचं पाणी कसं आहे? अत्यंत शुद्ध पाणी आहे गंगेचं. म्हणून म्हटलेलं आहे द जनरस. जनरस म्हणजे कशी आहे ती? तर उदार, दानशूर, दानवीर. विच अदर रिव्हर कॅन मॅच हर ग्रेस. आता तिच्या पवित्र्याची आणि महानतेची बरोबरी अन्य कोणतीही नदी करू शकत नाही. इतकी श्रेष्ठ, इतकी उदार, जनरस अशी ही गंगा नदी आहे. पुढची ओळ आहे द सॅक्रेड उपनिषद आर आवर्स. उपनिषद म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे 4 वेद आहेत आपल्याकडे. वेदांच्या आधारावरच सगळा हा आपला जो काही धर्म आहे, हिंदू धर्म, हा बेस्ड आहे. आणि वेदांच्या सुरुवातीला आहेत उपनिषद. वेदांची सुरुवात होती उपनिषदांनी, वेदांची सुरुवात होती. म्हणून म्हटलेलं आहे द सॅक्रेड, पवित्र. उपनिषदे आपली आहे ती, आवर्स, आर्स. व्हॉट स्क्रिप्चर्स एल्स टू नेम विथ देम. त्यांच्याशी तुलना करता येईल असे दुसरे कोणते धर्मग्रंथ आहेत का? तर जगात कुठेही वेदांशी, उपनिषदांशी तुलना करता येणारे ग्रंथ उपलब्ध नाहीत. सगळ्यात बेस्ट, अल्टिमेट ज्याला म्हणू आपण, हे आपले आहेत ग्रंथ, पवित्र उपनिषद, सॅक्रेड उपनिषद. पुढची ओळ जी आहे ती ओळ आहे बघा, धिस सनी गोल्डन लँड. विच वन? धिस वन. धिस सनी गोल्डन लँड. यस, हिमवंत, हिमाचल पर्वत आणि पर्वतावरून येणारी गंगा. बरोबर, अशी तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित चित्र बघायचं. आणि हे ऋषी महाशय बसलेले आहेत तिथे तपाला साधने करता. सो धिस सनी गोल्डन लँड इज आर्स. हा जो सूर्यप्रकाशाने भरपूर अशी जी आपली भारत भूमी आहे ही कोणाची आहे? आपली आहे. सूर्यप्रकाश कसा आहे? गोल्डन आहे, म्हणजे आपल्या इथे श्रीमंती भरपूर आहे. शी इज पिअरलेस, लेट्स प्रेज हर. तिची बरोबरी कोणीही करू शकत नाही. भारत मातेची बरोबरी कोणीही करू शकत नाही जगामध्ये. आणि म्हणून चला तिचे गुणगान करूया, तिचा जयघोष करूया. भारत माता की जय. हे झालं पहिलं कडवं. आता आपण बघणार आहोत पुढच्या लाईन्स. पण पुढच्या लाईन्स बघण्या अगोदर आपण बघणार आहोत त्या लाईन्स मध्ये आलेले हार्डवर्ड्स आणि त्यांचे मिनिंग. ओके, हे मिनिंग पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या वहीमध्ये, कारण एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही मिनिंग लिहून देणार नाही. ठीक आहे, चला लिहिले असतील पुढे जाऊया. आता बघूया पुढच्या ओळी. ठीक आहे, गॅलंट वॉरियर्स हॅव लिव्ड हिअर. शूर आणि पराक्रमी योद्धे या भूमीत राहिले आहेत. कोण कोण? झाशीची राणी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, तात्या टोपे, मंगल पांडे, बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज यांच्यासारखे गॅलंट वॉरियर्स हॅव लिव्ड हिअर. शूर आणि पराक्रमी योद्धे या भूमीत राहिले आहेत. कशा प्रकारे?
जसा अगदी अढळ असा हिमवंत आहे उभा आपल्या भारताच्या रक्षणाकरता, तशाच प्रकारे हे गॅलंट वॉरियर्स आपल्या भूमीत जन्माला आलेले आहेत. मेनी अ सेज हॅज सॅन्क्टिफाईड धिस लँड. अनेक संतांनी ही भूमी पवित्र केलेली आहे. त्या संतांनी आपल्या भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये जन्म घेतला. शंकराचार्य आहेत, गौतम बुद्ध आहेत, श्रीकृष्ण आहेत. 10च्या 10 अवतार जर आपण बघितले परमेश्वराचे, तर हे भारतामध्ये जन्माला आलेले आहेत. द डिव्हायनेस्ट म्युझिक हॅज हर्ड हिअर. द डिव्हायनेस्ट म्युझिक हॅज बीन हर्ड हिअर. या भूमीमध्ये सर्वात दिव्य आणि मधुर संगीत ऐकायला मिळालं आहे. श्रीकृष्णाच्या बासरीची जी काही तुलना आहे ती अन्य कोणत्या वाद्याशी, अन्य कोणत्या संगीताशी, अन्य कोणत्या सुमधुर अशा वाद्याशी होऊ शकते का बासरीची तुलना? श्रीकृष्णाच्या मुळीच नाही. असं हे वैशिष्ट्य असलेलं आपलं राहण्याचं ठिकाण म्हणजे आपले भारत माता. मेनी अ सेज हॅज सॅन्क्टिफाईड. सॅन्क्टिफाईड म्हणजे पवित्र केले. सॅन्क्टिफाईड दिस लँड म्हणजे भारत माता. द डिव्हायनेस्ट म्युझिक हॅज बीन हर्ड हिअर अँड हिअर ऑल ऑस्पिशियस थिंग्स आर फाउंड. आणि एकमेव जगातली ही भारत माता अशा प्रकारची माता आहे, अशा प्रकारची भूमाता आहे का ज्या ठिकाणी नाना प्रकारच्या औषधी गुणधर्मांनी युक्त अशा वनस्पती सापडतात, ज्या जगात इतरत्र कुठेही सापडत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे का अँड हिअर ऑल ऑस्पिशियस थिंग्स. मग काय काय आहे भारतामध्ये? भारतामध्ये कोहिनूर सारखा हिरा भारतामधला आहे. अनेक हिरे आहेत, बरोबर, आर फाउंड भेटतात. आणि येथे सर्व प्रकारे शुभ आणि मंगल अशा गोष्टींचा जो काय तो साठा आहे, खजिना आहे. पुढच्या ओळी बघण्या अगोदर आपण त्या ओळीमध्ये येणारे जे कठीण शब्द आहेत त्यांचा अर्थ इथे बघतोय. पटापट लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. अशी अपेक्षा करतो की सगळ्यांनी लिहिले असेल. चला पुढे चालूया. येस, हिअर ब्रह्म नॉलेज हॅज टेकन रूट. टेकन रूट म्हणजे मजबूत बनलं. टेकन रूट म्हणजे फोफावलं, विस्तीर्ण झालं, पसरलं. हिअर ब्रह्म नॉलेज म्हणजे ब्रह्मज्ञान, परमेश्वराविषयी असलेलं ज्ञान. परमेश्वर काय आहे त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. हिअर ब्रह्म नॉलेज हॅज टेकन रूट. याच भूमीमध्ये ब्रह्मज्ञानाची मुळे रुजली आहेत. म्हणजे इथे जी झाड आहे ते ब्रह्मज्ञानाचं खूप मोठं झालेलं आहे. अँड द बुद्धा प्रिच्ड हिज धम्मा हिअर. आणि गौतम बुद्धांनी आपला जो धर्म आहे धम्म, त्याची सुद्धा सुरुवात इथूनच केली. इथूनच त्यांनी धम्म जो धर्म आहे तो शिकवण्यास प्रारंभ केला भगवान बुद्धांनी. ठीक आहे. ऑफ होवरी अँटिक्विटी इज भारत. होवरी अँटिक्विटी मगाशी आपण जेव्हा डिस्कस केलं क्वेश्चन मध्ये, बरोबर. भारताचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. अँटिक्विटी म्हणून ऑफ होवरी अँटिक्विटी इज भारत. भारताचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली आहे. शी इज पिअरलेस, पुन्हा म्हटलेलं आहे. लेट्स प्रेज हर. भारत माता ही अतुलनीय आहे. चला तिचे गुणगान करूया. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अशा प्रकारे ही कविता आपण इथे पूर्णपणे समजून घेतलेली आहे. आणि आता पुढचा जो भाग आहे या कवितेचा तो आहे चेक युअर अंडरस्टँडिंग. तुम्हाला ही कविता कितपत समजली हे आपण आता बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.